राज्यातील सर्व जनतेसाठी ज्यामध्ये लाडका भाऊ, लाडकी बहीण तसंच लाडका शेतकरी व इतर मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनतेसाठी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. हा निर्णय बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाचं काम आहे. हे काम तुम्हाला करावंच लागेल, नाहीतर तुमचं रेशन कार्ड तसंच योजना होणार बंद. त्या संदर्भामध्ये महत्त्वाची बातमी असल्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा. असं काम करायचं आहे, काय काम करायचं आहे त्या बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आपण ते सर्व माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत हे करा काम, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद, अशी महत्त्वाची हेडलाईन आहेत. तर केंद्र सरकारने अलीकडेच शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2024 पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमामुळे काही नागरिकांच्या रेशन वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहेत. या महत्त्वाच्या बदलाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर शेवटपर्यंत बघा. आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत. तर नवीन नियमाचे स्वरूप काय आहेत? केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांच्या रेशन कार्डाची EKYC इलेक्ट्रॉनिक KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. जे नागरिक या योजने तारखेपर्यंत EKYC पूर्ण करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. तर अशा प्रकारे EKYC एक महत्त्वाची डिजिटल प्रक्रिया आहे जी शिधाधारकांच्या ओळखीचे पडताळणी करते. यामुळे सरकारला खात्री होते की रेशनचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत. ही प्रक्रिया गैरवापर रोखण्यास आणि योजनेच्या अंमलबजावणीस पारदर्शक आणण्यास मदत करते. तर नवीन नियमाचे मागचे कारण तर अशा प्रकारे महत्त्वाची. तर या नवीन नियमामागे अनेक कारणे आहेत. अचूक लाभार्थी निवड EKYCमुळे सरकारला खरोखर गरजू असलेल्या नागरिकांना ओळखण्यास मदत होईल. यामुळे योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला याची खात्री होईल. त्यानंतर 2 नंबर बनावट लाभार्थी रोखणे. काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्तींच्या नावावर किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावावर रेशन कार्ड चालू असल्याचं आढळून आलं आहे. EKYCमुळे अशा बनावट लाभार्थ्यांना शोधणे आणि त्यांना यादीतून ओळखणे शक्य होईल. त्यानंतर 3 नंबर डेटाबेस अद्ययावत करणे. EKYC प्रक्रियेमुळे सरकारला शिधापत्रिकाधारकांचा अद्ययावत डेटाबेस तयार करण्यास मदत होईल. त्यामुळे योजनेचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने करता येईल. त्यानंतर 4 नंबर डिजिटल भारताचा पुढचा टप्पा. ही प्रक्रिया सरकारच्या डिजिटल भारत मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचा उद्देश सरकारी सेवा आणि योजनांचे वितरण अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे आहेत. EKYC प्रक्रिया तर काय आहे प्रक्रिया आपण ते बघूया. तर ही KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी पुढील पायऱ्या अनुसरणे आवश्यक आहेत. तर स्थानिक अन्न पुरवठा कार्यालयाला भेट द्या. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाला कार्यालयात जाऊन KYC प्रक्रिया सुरू करावी. आवश्यक कागदपत्रे सादर करा. ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि इतर कागदपत्र सोबत घ्या. बायोमेट्रिक माहिती द्या. अधिकाऱ्यांकडून तुमची बायोमेट्रिक माहिती, बोटाचे ठसे, डोळ्याचे स्कॅन केली जाईल. फोटो काढा. अद्ययावत फोटो काढला जाईल. माहितीची पडताळणी तुमची सर्व माहिती तपासली जाईल आणि सिस्टीममध्ये अपलोड केली जाईल. पुष्टीकरण मिळवा. प्रतिक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास तुम्हाला पुष्टीकरण मिळेल. नवीन नियमाचे परिमाण. या नवीन नियमाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहेत. काही नागरिकांचे रेशन बंद. जे नागरिक 31 ऑक्टोबरपर्यंत EKYC पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन 1 नोव्हेंबरपासून बंद होईल. शिधाधारकांतून नाव वगळणे. EKYC न केलेल्या व्यक्तींची नावे शिधाधारक पत्रिकेतून काढून टाकली जाईल. मोफत रेशन योजनेचा लाभ बंद. EKYC न केलेल्या नागरिकांना सरकारच्या योजना मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही. 4 नंबर अधिक पारदर्शकता. या प्रक्रियेमुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक होईल. गैरवापर कमी. बनावट लाभार्थी आणि गैरवापर रोखण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे या नवीन नियमाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकांनी पुढील काळजी घ्यावीत. वेळेचे पालन करा. 31 ऑक्टोबरच्या अंतिम तारखेआधी EKYC प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रे तयार ठेवा. आवश्यक कागदपत्रे आधीच जमा करा आणि तयार ठेवा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंदणी करा. शिधापत्रिकेवरील नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने EKYC करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. काही शंका असल्यास स्थानिक अन्न पुरवठा कार्यालयास संपर्क साधा. मदतीसाठी तयार राहा. वयोवृद्ध किंवा तांत्रिकदृष्ट्या कमी कुशल नागरिकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करा. केंद्र सरकारने लागू केलेले नवीन नियम रेशन वितरण व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणतील. हे नियम एका बाजूला व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यास मदत करतील तर दुसऱ्या बाजूला काही नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतात. सरकारने या प्रक्रियेत नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहेत. शिधापत्रिकाधारकांनी या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आणि विहित नमूद EKYC
प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना रेशन मिळणे सुरू राहील आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ही माहिती पोहोचवणे आणि गरजू लोकांना प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणे हे आपले सामाजिक दायित्व आहेत. हे नवीन नियम भारताच्या अन्न सुरक्षा कार्यालयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे खरोखर गरजू असलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचेल आणि देशाच्या संसाधन योग्य वापर. तर 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. कशी करायची, काय करायची, कुठे करायची, आपण सर्व माहिती दिली आहेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, धन्यवाद, विशेष आभार. आणखी काही लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.